पोचलो एकदाचा पोचलो बाबा. माझ्या बायकोला ना 1 रुपयाची अक्कल नाही. अरे 50 नंतर सेकंड हनीमून करूया म्हणून मला इथे घेऊन आली. बरं पहिल्या हनीमूनला जे जे केलं ते सगळं करायचं असं पण म्हणाली. आता पहिल्या हनीमूनला जे जे केलं ते सगळं करायचं या एका वाक्यावर मी आलो. पण येता येता मला कळलं हे सगळं आपल्या अंगाशी येणार आहे. हे जमणार नाही. बरं ही अजून अर्ध्या वाटेतच आहे. दर 5 पावलानंतर मम्मा मम्मा असं करत बसत बसत येते. कधी येणार? आई ग मम्मा आली. आली मम्मा आई ग मम्मा मम्मा आई ग मम्मा मम्मा आई ग मम्मा आई ग मम्मा मम्मा आई काय भारी दिसतंय सगळं हे. आई सोले सुंदर फॅन्टॅस्टिक वाव. विशू हो विशू तू ते टेकडी चढून आलीस दमली नाहीस? नाही दमले सॉरी नाही दमले पण थांबत थांबत आले ना. डॉक्टरांनी आपल्याला दोघांना सांगितलंय ना तसंही या वयात सगळं करा पण जरा थांबत थांबत करा. म्हणून मग थांबत थांबत अशी टेकत आले. अतुल पण बघ ना 25 वर्षापूर्वी आपण इथे आलो होतो ना हे सगळं अजून तसंच आहे. काय सुंदर वातावरण आहे बघ. म्हणजे आई ग सूर्यास्त बघ किती छान दिसतोय. सुंदर आभाळ भर असा केशरी रंग पसरलाय ना. केशरी रंग व्हेरी अट्रॅक्टिव्ह. हो किती सुंदर. हे अतुल कोण कुठे गेली? इकडे काय ग? हा कट्टा आठवतो तुला? अरे हा कट्टा विसरण कसा मी? या कट्ट्यावर 25 वर्षापूर्वी आपण बसलो होतो आणि आपल्या सुखी संसाराची गोड स्वप्न रंगवली होती. करेक्ट. अतुल ये ना या कट्ट्यावर बस ना. आपण पुन्हा एकदा बसूया. 25 वर्षापूर्वी जसं बसलो होतो ना हातात हात घेऊन तसं बसूया. ये थोडे मला कमी पडेल. एक मिनिट बस ये बस. तू सरकला तिकडे. तुला आठवतं 25 वर्षापूर्वी आपण दोघंही असे सहज मावलो होतो ना बाकावर. आता ना हा बाक आहे ना हा कट्टा आहे ना हा झिजून लहान झालाय. मी काय म्हणतो आपण थोडा वेगळा विचार केला तर म्हणजे कट्टा झिजला नाहीच आहे. आपण सुजलो. आपला विस्तार. ऐक ना आपण उभं राहूया इथे आणि मस्त वेगळं हातात. मला सांग तू सेकंड हनीमून जो आपण करणार आहोत एन्जॉय तो नेमका कसा करायचा आहे? हे बघ मी सांगते. मी ना फोनवर सगळं बघून ठेवलंय. तसं नाही बाबा इकडे चावटपणा करू नको इकडे. अरे बघून ठेवले म्हणजे इथे सगळे वेगवेगळे अशा गोष्टी वाढल्या आहेत ना त्या सगळ्या बघून ठेवल्या. तिथे ना इथे घार नाहीये पॅराग्लायडिंग येते ते असं हवेत उडतायत ना तसं आपल्या दोघांना घेऊन असे हवेत उडणार. विशू मी काय म्हणतो आपल्याला घेतल्यावर ते उडतील? आय रिअली डाऊट ऍक्च्युली. बघितलंय मी मगाशी माझ्यापेक्षा दुप्पट वजनाची बाई हवेत उडत होती. नाही तो एअर बलून असेल. अरे बाई असूच शकत नाही एवढं मोठं कसं. बाई होती ती. नको मला पॅराग्लायडिंग वगैरे काय आवडत नाही. एवढं उंचावर जायचं मला खूप भीती वाटते उंचीची माहितीये. अरसिक काही अरसिक नाहीये मी. हा पॉइंट आठवतो तुला? कोण? इथे उभं राहून तू असं जोरात मोठ्याने बोलला होतास विशू आय लव्ह यू. नाही तेव्हा मी इमॅच्युअर होतो. नाही तुला ते ऐकायचंय? अरे मी बोलतो नाही विशू आय लव्ह यू असं नाही मोठ्याने ओरडून बोलायचं विशू आय लव्ह. त्यावेळेस कसा एको आला होता तसा एको ऐकायचंय मला. अच्छा मी तोच बालिशपणा करायचा. कर ना प्लीज. करूया विशू आय लव्ह यू. तुझं माझ्यावर प्रेम नाहीये? एक मिनिट बघतो. निसर्ग बोबलून सांगतोय तुझं माझ्यावर प्रेमच राहिलेलं अगं तुम्हाला संसार केला मी तुझ्याशी. मी सांग मी काय होत आहे मला बोलायला जरा मध्ये काय. अगं नाही का तसं काही नाहीये. 1 मिनिट तू ओरड बघूया तुला काय रिस्पॉन्स मिळतोय. अरे अख्खा खर्च
कसा मी केला प्रणव? आवडतेस का आपला ड्रायव्हर प्रणव सारखं ड्रायव्हर अरे, मी इकडे अरे सारखं त्याला हाक मारायची सवय लागली ना. अरे म्हणून पण सॉरी माझं नाव घे ना. आय एम सॉरी. माझं काय नाव? हो तुझंच नाव घेणार. अतुल आय लव्ह यू. नाही आलं. बघ माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर बघ. नाही बघ. एक मिनिट काय अगं तू डोक्यावर पडलीयस का? मुळात तुझा बाईचा आवाज आहे की नाही एको पुरुषी आवाजात येतोय कळतंय का तुला? अरे आणि अगं 25 वर्षापूर्वी काही नव्हतं इकडे समोर टेकडीवर बघ तिकडे वस्ती झाली आहे तिकडची ती लहान लहान मुलं आहेत ना ती मस्ती करतायत. हो. तुला गंमत बघायची आहे? एक मिनिट प्रसादो बापरे हे बघ छोट्या छोट्या गावापर्यंत पोहोचले रे हास्य जत्रा. तरी हा माणूस पार्टी देत नाही. बघ आता काय करायचं. ते महत्वाचं नाही ग. अगं मला एक सांग 25 वर्षापूर्वी जे होतं ते आता नाहीये सगळं बदललंय. हो, पण बदललंय. पण आपण आलोय ना हनीमून साठी. तू वाग ना जरा 2 मिनिटं प्रेमाने माझ्याशी. चांगलं वाग ना जरा. काय हरकत आहे? ठीक आहे मग प्रेमाने वागायचं चांगलं वागायचं म्हणजे नेमकं कसं वागावं हे बघ असं तुला म्हणजे अभिप्राय? नेमकं हा. हे ती बघ तू असं राहा ना असं राहा. ते कपल कसं करतात तसं आपण करूया ना. असं हा. हे मला येतंय हे कर. केलंय आधी. कर. म्हणजे आपण केलंय हा कर. काय ह्याच्यात मी येत नाहीये थांब ह्याच्यात तू जास्त येतेस. काय ते म्हातारे बघ ना कसं कॉपी करतायत आपल्याला. अगं त्यांच्याकडे कशाला लक्ष देतेस तू इथे बघ ना माझ्या डोळ्यात बघ. तुझे केस किती सुंदर आहेत शिवाली. तुझे केस किती सुंदर आहेत. विशाखा विशाखा हो 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 विशाखा हो. आय लव्ह यू शिवाली. एक मिनिट हा ते सरकार मला पकडा बॅलन्स जाईल मला. आय लव्ह यू विशू. सॉरी सॉरी. आय लव्ह यू सो मच शिवाली. हरलो 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 नाही हे काय वेडाच काय अंकल हा. कल्पनेनीच घाम फुटला वाटतं. हो रे मला ते अंकल मी अंकल आहे. अंकल होगा तेरा बाप चले. ए, त्याचा बाप त्याचा अंकल कसा असेल काही बोलतो तू. अरे पण हा मला अंकल म्हणतोय. ए, जा रे बाबा जा 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 जा. हा काय उगाच चिडतोस रे. अंकल इथे म्युझिक वरती ते नाचतायत आपण नाचूया. नाही नको नको तुला उचलण्याच्या कल्पनेने माझी पाठ अशी अशी तशी चल ना, नाही नको नाचूया नको ना. मला नाही जमणार रे बाबा. अगे नाचूया आई गाई मी तुला मस्तपैकी गाणं लावते 1 मिनिट. कशाला पण नाचूया? आता वय आहे का आपलं? थांब ना हे बघ हे बघ. आ, हा. आओ ट्विस्ट करे